साहेब, गुहागर विधानसभेसाठी तुमचं नाव चर्चेत आलेलं आहे अलीकडे, आणि त्यानंतर हा तुमचा चिपळूण दौरा पहिलाच आहे. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मी सर्वप्रथम आज मी फक्त माझ्या जे बरोबरचे काम करणारे कार्यकर्ते आहेत, शिवसैनिकाचे कार्यकर्ते आहेत, मी फक्त त्यांच्या भेटीसाठी आलेलो आहे. हा जो प्रश्न आहे, हा जो निर्णय आहे उमेदवारीचा, हे ना मी कुठे जाहीर करत आहे, ना त्याच्याबद्दल कुठे अशी चर्चा करण्यात काय त्याला अर्थ आहे. कारण की हा निर्णय हा सर्वप्रथम आमचे पक्षप्रमुख माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांचा निर्णय, वर आमचे जे वरिष्ठ नेते आहेत शिवसेनेचे त्यांचा निर्णय. आणि मला वाटतंय मी त्याच्यावरती कुठलीही प्रतिक्रिया किंवा कुठलंही उत्तर न देणं हे बरोबर आहे. कारण की असा कुठलाही माझा निर्णय नाही. तर त्याच्याबद्दल जी काही चर्चा चालू आहे, तर मला कळत नाही की ही चर्चा काय आहे. मी शिवसेनेचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. मी आजपर्यंत चव्हाण साहेबांना माहिती आहे, मी आणि कित्येक महिने मी यांच्याशी चर्चेमध्ये, कित्येक प्रश्न आम्ही लोकांनी मिळून आज सोडवलेत गुहागरच्या विकासासाठी. आणि मला म्हणजे खूप आनंद होतोय ते गोष्ट सांगून की आम्ही आज कार्यकर्ता एकमेकांच्या संपर्कात राहिलो, कार्यकर्ताच म्हणून आम्ही एकमेकांचं काम बघितलंय. आणि मी इकडचा एक नागरिक, खेड तालुकामधला एक नागरिक, जे माझं गुहागर एक असं समजून चाललंय कर्मभूमी पण आहे. कारण की माझ्या वडिलांनी 2008 पासून मला वाटतंय शिवसेनेसाठी किंवा शिवसेनेच्या सर्व कामांसाठी त्यांनी त्यांचं योगदान दिलेलं आहे. माझा परिवार हे शिवसेनेसाठी खूप अगोदरपासून काम करत आहे. तर म्हणून मला वाटत नाही मी इकडून काही, हे तुम्ही तुमच्या उमेदवारीबद्दल निश्चित नाही आहे हे सांगताय, पण गुहागरवर म्हणजे तिकडे डॉक्टर विनय नातू तयारी करीत आहेत, तर शिवसेना जे आहे तिथे दावा करणार का? बघा, मी ह्याच्यावरती काहीही बोलणं मी इतका मोठा नाहीये. हे निर्णय या प्रश्नाला अनुसरून एक बोलतो की पालकमंत्री उदय सामंत यांनी परवा स्पष्ट संकेत दिलेले आहेत की गुहागरची जी जागा आहे ती शिवसेनाच लढवणार, शिंदे शिवसेना म्हणजे. तर आणि या संदर्भात जर एका साईडने तुमचं नाव चर्चेला येत आहे, दुसऱ्या बाजूला ते शिंदे शिवसेनाच संकेत देत आहेत, आणि जर आपल्याला हे लढत देण्याची संधी मिळाली, फायनल झाली, तर तुमची तयारी आहे का? कशा पद्धतीने पाहता याच्याकडे हे सांगा. जर का ॲज अ कार्यकर्ता जर मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली की मगाशी जसं मी बोललो की हा निर्णय वरचे वरिष्ठ नेत्यांचा आहे,